चला तर बाप्पांच्या नैवेद्यासाठी कोणत्याही प्रकारचा पाक न करता अगदी कोणीही बनवू शकतील असे तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत रव्याचे लाडू बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं। तूप वितळलं, हलकंसं गरम झालं की त्यामध्ये एक मोठी वाटी बारीक रवा घेतलाय तो घालायचा। मंद आचेवर रवा छान खरपूस असा भाजून घ्यायचा। हलकासा रव्याचा रंग बदलला पाहिजे। त्यानंतर गॅस बंद करायचा, कढई गॅसवरून खाली उतरायची आणि हा रवा कोमट करून घ्यायचा। रवा कोमट झाला की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा। ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्या वाटीनेच अर्धी वाटी साखर घेतली आहे ती घालायची। त्यासोबतच 2 वेलची फोडून यामध्ये घालायच्या। सर्व साहित्य मिक्सरला रवाळसं वाटून घ्यायचं। त्यानंतर गॅसवर पुन्हा कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये पुन्हा एक मोठा चमचा तूप घालायचं। तूप वितळलं, हलकंसं गरम झालं की आता यामध्ये जो आपण रवा, साखर आणि वेलची मिक्सरला वाटून घेतली आहे ते सर्व साहित्य घालायचं आणि मंद आचेवर एक 2 ते 3 मिनिटं तुपामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। म्हणजे साखरसुद्धा हलकीशी वितळते आणि मिश्रण छान मऊसूत तयार होतं। आता हे मिश्रण थंड करण्यासाठी गॅसवरून कढई खाली उतरायची। पूर्ण थंड करायचं नाही, हलकंसं कोमट आहे तेव्हाच याचे लाडू बनवून घ्यायचे। पाहू शकता अगदी मऊसूत असे तोंडात टाकताच विरघळतील असे हे रव्याचे लाडू बनवून तयार होतात। अगदी कोणीही बनवू शकेल इतके सोपे आहे। डिटेल रेसिपी व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलच्या नावाखाली त्रिकोण दिसेल तिथे क्लिक करून पाहू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।